आडम मास्तरांची 16 फेब्रुवारीच्या महामोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे। केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व धार्मिक नीतीच्या विरोधात तसेच बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध होत नसल्याने व कामगार हिताच्या कायद्यांची पायमल्ली आणि इतर कामगार हितांच्या बाबींसाठी होत असल्याने 16 फेब्रुवारी 2024 रोजी असंघटित कामगारांचा महामोर्चा निघणार असल्याची माहिती कॉम्रेड आडम मास्तर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, पुरमैया मैत्रे, रंगप्पा मेरेड्डी, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, शंकर मैत्रे आदी कामगार नेते उपस्थित होते। या महामोर्चात यंत्रमाग बिडी कामगार व रेडीमेड शिलाई कामगार सामील होणार असल्याचे म्हटले आहे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची संख्या 200च्या पुढे जाणार नाही याच्यावर जनतेवर विश्वास आहे। त्याला तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, सगळे लोक तुरुंगात 2 लाख माणसं 2.5 वर्ष तुरुंगात जनता त्यावर सत्ता पण त्यांच्यात भांडण झालं आणि तुम्ही कार्यक्रम राबवण्यामध्ये तुम्हाला हे मिळालं काय वर्णन करावे ते काँग्रेस बीजेपी आता नितीश कुमार सारखा माणूस एवढा समाजवादी कर्पूरी ठाकूर जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत तयार झालेला 5 वेळा पलटी मारत असतो। आपल्या महाराष्ट्रातला शंकरराव चव्हाण कारण पण मी त्यांना अनेकदा भेटलेलं शंकरराव चव्हाण, कारण मी आमदार असताना माझ्याबरोबर सुवर्ण विधानसभा त्यावेळेला महाराष्ट्र काँग्रेस त्याला मी विचारला नाही की राज्याचे आधी तुम्हाला गाडीवर काँग्रेस पक्षाचा आव्हान पैसे कमवण्यात